जय शिवराय मित्रों, कैसे आप लोग सुशागात ना। तो आज हम लोग आए हैं कोरीगढ़ किला एक्सप्लोर करने के लिए। मैं कोरीगढ़ में ही हूँ, आप देख सकते हैं सब जगह धुका धुका ही है। तो इस वीडियो में मैं कोरीगढ़ आप कैसे आ सकते हैं और पुणे और मुंबई से कितना डिस्टेंस, सब A to Z डिटेल इस ब्लॉग में रहने वाली है। तो वीडियो लास्ट तक देखना। तो गाइस मेरे पीछे देख सकते हैं आप, वहाँ पर पार्किंग है। सो 2 व्हीलर का 50 है और 4 व्हीलर अगर आप ला रहे हो तो उनका 100 रुपीज़ चार्जेस है। तो गाइस आप देख सकते हैं यहाँ से हमको ऊपर चढ़ते चढ़ते जाना है। बस ये लाइट का जो पिलर है उसको फॉलो करते ऊपर जाना है। और ये शॉप याद रखिए आप। तर बघू शकता मित्रांनो, खूप स्लिपरी एकदम शूज चांगल्या क्वालिटीचे घ्या, ज्याला चांगली ग्रिप असेल, कारण खूप चिखल झाले तर मित्रांनो बघा। असं वरती चढतायचं, स्टार्टिंगलाच आपल्या ॲडव्हेंचर भेटलं एकदम। आणि आपण ॲडव्हेंचर करत करत कोरीगढ़ किल्ला एक्सप्लोर करायला चाललोय। सो गाइस ये व्लॉग हिंदी और मराठी दोनों मिक्स में होने वाला है, तो भाई को थोड़ा सपोर्ट कर देना। बस 5 मिनट हम लोगों ने ट्रैक किया। उसके बाद ये जो पिलर दिख रहा है मतलब लाइट का, उसके ऑपोजिट आपको मेरे पीछे दिखेगा कोरीगढ़। तो गाइस यहाँ से हम लोग आए हैं 10 मिनट का ट्रैक करते हैं। जैसे हम लोग यहाँ पे आएंगे, यहाँ 2 रूट है, देखो एक यहाँ पे जाता है और यहाँ धुके में है कोरीगढ़, और एक इस तरफ जाता है। तो यहाँ सामने देखो, यहाँ पे लिखा है कोरीगढ़ किल्ला। यहाँ पे एक पार्टी है, बघू शकता तुम्ही। तर यहाँ से ऐसा, यहाँ से जाके वो पैशनप्रो दिख रही है, वहाँ से हमको ऐसा ऊपर जाना है। तो मित्रांनो तिथं आहे पाण्याचा ओढा, तिथून जसं वरती आला हे बघा, ह्या साईडला जायचं आहे। हा कोरीगढ़ आहे, ह्या साईडला तुम्ही जाऊ नका, नाही तर भटकून जाणार कुठं जंगलात। फक्त आपल्याला हा कोरीगढ़ आहे ना, तोच फॉलो करत जायचं है। गाइस मुंबई से 120 और पुणे से 70 किलोमीटर डिस्टेंस है कोरीगढ़ का। यहाँ पर आप कैसे आ सकते हैं मैं अभी बताता हूँ। तो अगर आप पुणे या मुंबई से आ रहे तो सबसे नज़दीक का स्टेशन है लोनावला। जैसे आप लोनावला आ जाओगे, वहाँ से शेयरिंग ऑटो या फिर बस स्टेशन चले जाओ। वहाँ से आपको पेठ शिवापुर के लिए एक बस पकड़नी पड़ेगी। वो आपको आई थिंक 1 या फिर 45 मिनट्स में जो बेस विलेज है वहाँ पे पहुँचा देगी। तो वहाँ से आप ट्रैकिंग करके 45 मिनट्स में पहुँच जाओगे। तो मित्रांनो इथं आल्यावरती बघा 2 वाटा दिसतात, एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला। तर आपल्याला राईट साईडला जायचं आहे। तर थोडं पाणी आहे बघू शकता, थोडंसं शूज भिजून गेले आहेत। तर मित्रांनो आपण कोरीगढ़च्या पायऱ्याजवळ आलो आहे आणि याच्या साईडला बघा इथे एक फळक आहे, त्याच्यावरती इन्फॉर्मेशन दिलं आहे गडाबद्दल। तर तुम्ही इथे येत असाल हे नक्की वाचा आणि त्याच्यानंतर इथून आपलं असं वरती जायचं आहे। तर एक्झॅक्टली माहीत नाही पण 300 पायऱ्या आहेत। 300 पायऱ्या चढत आपल्याला वरती जायचं आहे, पण सध्या पाणी नाही आहे, म्हणजे पाऊस नाही। त्या कारणाने जो व्ह्यू बघण्यासाठी आपण या कोरीगढ़वर आलो होतो ते आपल्याला मिस होऊ शकतं। तर बघू मित्रांनो, जर वरती चढत चढत आपल्याला पाऊस आला तर खूपच भारी आहे। पायथ्या जवळ पोचायला ऑलमोस्ट आय थिंक 15 मिनिटाचा ट्रॅक आहे। आणि ह्या पायऱ्या काय संपायचं नाव घेणं झाले, नुसतं पायऱ्या आहेत, खूप दमशीत होते मित्रांनो। माझ्या मागे बघू शकतो तुम्ही गडाचा बुरुज दिसतं, तिथेच आपल्याला इथे गुहा दिसते बघा, त्याचं नाव आहे गुप्त गुहा। त्या साईडलाच श्री गणेशाचं मंदिर देखील आहे। तर ह्या गुहामध्ये जाऊया आपण। आतमध्ये थोडं पाणी साठलेलं बघा, असं मोकळंच आहे, पण आतमध्ये आरामात 10-12 जण झोपते तेवढा स्पेस आहे बघा, खूप चांगलं आहे। जर तुम्ही येत असाल तर नक्की विजिट करा। तर मित्रांनो ह्या पायऱ्यातून आपल्याला वरती जायचं आहे। समोर आहे श्री गणेशाचं मंदिर, व्ह्यू नाद आहे बघा, आणि समोर आहे तो धुक्यामध्ये हरवला कोरीगढ़। तर मित्रांनो ह्या आहेत त्या कोरीगढ़च्या पायऱ्या, तिथून पाणी पडत आहे। सध्या पाऊस नाही पण टिप 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 पाऊस पडत आहे। तर चला मग वरती जाऊ आपण। तर मित्रांनो तिथं गडाचा पहिला दरवाजा त्याच्या इथंच, या पायऱ्यातून ना तुम्ही जर ह्या साईडला बघत असाल तर इथे आहे एक पाण्याचं टाकं, शिवकालीन पाण्याचं टाकं आहे हे बघा। जसं आपण आतमध्ये येणार ना, हे बघा हे छोटंसं आहे पण गोड पाण्याचं टाकं आहे, बघा एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे। जर मित्रांनो तुम्ही इथे येत असाल तर नक्की पाणी पिया। अरे बाह, एकच नंबर, थंडगार एकदम, आणि एकदम खूपच टेस्टी पानी, एकदम क्रिस्टल क्लियर है बघा। सो गाइस वहाँ पर है फोर्ट का फर्स्ट दरवाज़ा, इसका नाम है गणेश दरवाज़ा। लेकिन यहाँ पर एक गुहा जैसा दिख रहा है, मुझे लग रहा है ये पानी का ही टक्का होगा। तो अंदर चलते हैं हम लोग। तो जैसे अंदर आओगे यहाँ पर तो कुछ नहीं है, बस एक गुहा जैसा है। मुझे लग रहा है देवड़ी जैसा किया होगा, तो भी पहाड़ के जाएंगे जो भी यहाँ पे लोग आएंगे गढ़ पे चढ़ने के लिए, उनके रहने के लिए जगह होगी यहाँ पर। लेकिन अभी थोड़ा सा कंडीशन ठीक नहीं है इसकी, तो चलिए बाहर जाते हैं हम लोग। मित्रांनो तुम्ही बघू शकता
यह है तटबंदी गढ़ की और यहाँ पे है फोर्ट का पहला दरवाज़ा और ऐसे स्टेप्स है। बारिश सीजन में यहाँ से पानी गिरता है लेकिन अभी बारिश नहीं है। जी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय शिवाजी महादेव। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे गणेश दरवाजा। जसं आपण वरती आहे ना त्या साईडला बघा हे असं देवडा केलेला आहे। तर त्या काळी इथं पहारेक वगैरे असतील त्यांच्या राहण्यासाठी सोय होती। वरती बघू शकता ती तटबंदी। मित्रांनो जसं आपण पहिल्या दरवाजातून आलो ना तिथे दोन वाटा आहेत, एक ह्या साईडला जाते आणि एक ह्या साईडला। तर ह्या साईडला आपण नंतर जाऊ। पहिला आपण काय करू, जसं आपण आलो लेफ्ट साईडला जाऊया, तिथून जो बुरुज आहे ती तटबंदी फिरत फिरत आपण गडाची प्रदक्षिणा करू आणि त्या साईडला आपण रिटर्न करू। मित्रांनो गडावरती धुका असताना काही समजत नाही कुठे जायचं आहे। एक साईडला त्या साईडला बघू शकतो पूर्ण धुका आहे, तर तिथून आपला त्या साईडला मंदिरसारखं दिसतंय पण एक्झॅक्टली काय ते माहीत नाही। पण ह्या साईडला काहीतरी एक आहे वास्तू, तिथे जाऊन बघूया आपण। आणि आता पाऊस पडत आहे बघा, टपटप पाऊस पडायला स्टार्ट झालेला आहे आणि जो व्ह्यू आहे तो नादच आहे बघा मित्रांनो। त्या साईडला बघू शकता ती तटबंदी आहे, त्याच्या तटबंदीवरून आपण जाऊन एक प्रदक्षिणा करू आणि त्या साईडला जाऊ आपण। मित्रांनो गडावरती पाऊस स्टार्ट झालेला आहे, आपण गाड्यात तटबंदीजवळ आलो आहे बघा। ही जी तटबंदी तुम्हाला दिसत आहे ती आत्ता केलेली आहे रिसेंटली, थोडं वर्ष आधी असणार। त्याच्या खालचा जो व्ह्यू बघाल तर नादच बाप, एकच नंबर व्ह्यू बघा। धुक्या कारणाने काय दिसत नाही आहे। तर मित्रांनो आपण तटबंदीवरून चाललो तर आहे पण एक्झॅक्टली कुठं चाललो ते मलाही माहीत नाही। बस आपल्याला तटबंदी फॉलो करायची आहे। ह्या साईडतून आपण गेलो असतो पण विषय कसा आहे हे पूर्ण रान झालं आहे आणि समजा आपण चाललो तिथून पाय जर आतमध्ये गेला जर तुम्ही मंजुलम बॉईज बघत असाल गुन्हा केवसारखा आपला सीन होऊन जाईल। त्या कारणाने आपण तिथे जात नाही आहे, आपण तिथूनच पुढे जाऊया। आणि जर ह्या साईडला बघाल तर नादच मित्रांनो नादच, विषय हार्ड झाला भावांनो। काय व्ह्यू आहे म्हणजे एकच नंबर बघा। सो गाइस यहाँ पे बहुत सारा फॉग है, इसके लिए कुछ समझ नहीं आ रहा किधर जा रहे हैं हम लोग। लेकिन हमको यहाँ पे ऐसा एक बुरुज टाइप दिख रहा है, मतलब तटबंदी होगी। सो वहाँ से व्यू देखेंगे, दिखता है क्या, कुछ दिखाई तो नहीं दे रहा है लेकिन फिर भी हम ट्राय करेंगे। इथं बघू शकता तुम्ही छोटासा पॅसेज आहे, इथून जाऊन बघूया काय भन्नाट असा व्ह्यू दिसतो का लागत। आणि इथं खालती बोलून आहे बघा बाप, आणि तुला झरा होतोय बघा, दिसतोय का तुम्हाला मित्रांनो, झरा होतोय झरा। आणि खालती बघाल तशी तटबंदी केली आहे पण दरवाजा मे बी बंद असणार आहे, तर आपण जाऊ शकणार नाही असं वाटतंय मला। बघूया जर आपल्याला जर जायला जमलं तर नक्की जाऊया आपण। तुम्हाला वरून व्ह्यू दाखवतो कसा आहे एक्झॅक्टली। हा बघा मित्रांनो असा व्ह्यू आहे, खालती अशी तटबंदी आहे बुरुजाची, पण तिथं जायला भेटणार नाही। तर बघूया आपल्याला जर जायला भेटलं तर आपण नक्की जाऊया तिथं। हो बघा एक मस्त झरा आहे, झराच्या खाली जाऊया आपण, चला तर मग। मित्रांनो गड एवढा मोठा आहे की आरामात तुम्हाला 1 तास तर लागेल पूर्ण गड फिरण्यासाठी। पूर्ण नाही म्हणू शकत कारण पूर्ण तुम्हाला एक सपाट भूभागाचा आहे, जसा विसापूर किल्ला आहे तसाच आहे। तर आपण जर तटबंदीतून फिरत आलो तर आपल्याला 1 तास लागून जाईल, म्हणजे फक्त तुम्ही आउटर फिरणार। म्हणजे तुम्हाला गडाच्या मधोमध्ये यायचं तर हे जे हिरवगार दिसतं बघा तिथून तुम्हाला वाट करत करत यावं लागणार आहे। तर आता आपण झालं आहे कोराई देवीच्या मंदिराजवळ, त्याच्यानंतर ह्या साईडला जी तटबंदी आहे ती तटबंदी फिरू आपण। आणि ह्या साईडला असे बारीक बारीक झरे दिसत आहेत, बघू शकता तुम्ही। मित्रांनो आपण पोचलो आता कोराई देवीच्या मंदिराजवळ, तुम्ही बघू शकता हा दिवास्तंभ आणि हे आहे मंदिर। तसं आपण आतमध्ये जाणार। तर मित्रांनो धुक्या तुम्हाला दिसतं काय माहीत नाही, तिथे एक झरा आहे, ह्या साईडला एक झरा आहे बघा, आणि ही पूर्ण तटबंदी। तर आपण काय करूया त्याच झऱ्याजवळ जाऊया। जर मित्रांनो तुम्हाला इथून तिथे जायचं असेल तर सावकाश जावा, काळजी घ्या स्वतःची, कारण सह्याद्रीमध्ये खूप ॲक्सिडेंट व्हायले। आणि इथं उतरताना जपून असं बसून उतरा, कारण जर तो पुढे गेला तर ॲक्सिडेंट होऊन तुम्ही डोक्यावर पडू शकता, डायरेक्ट तोंडावरती तोंडावर। खूप इझी होतं, आपण सांभाळून आलो आहे। तर इथून त्या साईडला एक धबधबा पडतो आणि इथे एक खालती आणि काय पाण्याचं टाकं मित्र तो आहे मे बी गाडाचा दुसरा दरवाजा, कारण तिथे दिसते आणि बुरुज वगैरे पडलेले आहेत बघा तिथे। तर जाण्याचा प्रयत्न करूया जर वाट दिसत असेल तर। मित्रांनो माझ्या मागे बघू शकता तिथे एक घर आहे, पण आपल्याला
तिथं कोण नाही, तिथं जायचंय. हे जे पावसा कारण मित्रांनो दगड आहेत ना बुलबुलीत झाले, स्लिपरी एकदम, पाय ठेवल्या तुम्ही सरकू शकता. त्यासाठी जावं लागेल तुम्हाला. हे बघा मित्रांनो, हे आहे तिथे दोन झरे. हे बघा वरून पाणी पडतंय मस्त पैकी, एकच नंबर व्ह्यू आहे. तर मित्रांनो चला त्या धबधब्याजवळ जाऊ. छोटाच आहे पण चांगला आहे. चला चौकात जावं लागेल मित्रांनो, कारण एक दगड आहेत ते खूप स्लिपरी झाले. तर या कॅमेरामॅन नाही चौकाची आहे. ओ भाई विशाल, एकच नंबर. तर मित्रांनो बघू शकता खूप भारी असा छोटासा झरा आहे पण मस्त वाटलं. तर आपण काय करूया, गडाचा दुसरा दरवाजा आहे तो तिथे आहे, एकदम गुफीत, म्हणजे कोणाला दिसत नाही तिथे आहे, तिथे जाऊया आपण. या साईडला आहे गडाचा दुसरा दरवाजा. हा बघा मित्रांनो, कोणालाही माहित नाही जास्त ही जागा, आपण एक्सप्लोर करायला लावला ही जागा. हो हो भाई, हे बघा भाई साहेब, नादच म्हणजे तिथून देखील येता येत असेल गडावरती, पण सध्या पावसा कारणाने बंद केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथला व्ह्यू मस्त, त्या तटबंदीतून पाणी पडत आहे बघा खालती. विसापूर सारखी फिलिंग येते, विसापूर. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो एक दुसऱ्या वॉटरफॉल जवळ. एकच नंबर वॉटरफॉलच्या आपण खालती जाऊ भाई. खूपच छोटा वॉटरफॉल पण खूप भारी है. सो गाइज अब हम एक जगह पे आ चुके हैं जहाँ पीछे एक तालाब है, आप देख सकते हैं. उसके पीछे महादेव का मंदिर है. तो चलते हैं अब महादेव के मंदिर में. इसके लिए कुछ समझ नहीं आ रहा एग्जैक्टली किधर है, सब जगह दुका दुका ही है. इसके लिए रास्ते समझ नहीं आ रहे एग्जैक्टली हमको जाना किधर है. मित्रांनो माझ्या मागे बघू शकता तुम्ही केवढं विशाल हे तलाव आहे बघा. खूप डीप असणार आहे आणि त्या साईडला जाण्यासाठी वाट आहे, म्हणजे आपण पाय ठेवू शकतो, इथभर जाऊ शकतो तिथं. आणि हे जे मंदिर आहे या मंदिराच्या बॅक साईडला देखील एक पाण्याचा तलाव आहे, तिथं जाऊया आपण. हे बघा मित्रांनो, माझ्या बॅक साईडलाही पाण्याचा तलाव आहे, म्हणजे मंदिराच्या अवतीभोवती 3 पाण्याचे तलाव आहेत बघा. आणि सगळ्यात विशाल म्हणजे हेच पाण्याचा तलाव आहे. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे महादेवाच्या मंदिराजवळ. समोर तुम्ही बघू शकता तिथे रणगाड्यावरती तोफं ठेवल्या आहेत. ते 4 विशाल तोफा आहेत आणि ही तोफ सध्या तुटली आहे आणि या साईडला 2 तोफं. जसं आपण आता जाणार हे आहे महादेवाचं मंदिर आहे. समोर आपल्याला ही पेंडी दिसते बघा. मित्रांनो अशा प्रकारे आपण कोरेगड किल्ला एक्सप्लोर केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आवडला असेल तर लाईक करा. शेवटचं म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, ताकी जर त्यांना कोरेगड किल्ल्यावरती यायचं असेल तर त्या कोरेगड किल्ल्यावरती कोणते कोणते स्पॉट्स आहेत ते त्यांना कळून जाईल. तर चला मग मित्रांनो भेटू असल्याच कुठल्या तरी ॲडव्हेंचर भरल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.